जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक नुकतीच पार पडली। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, आत्म्याच्या प्रकल्प संचालक प्रीती हिरोळकर, कृषी उपसंचालक चंद्रकांत ठाकरे, महावितरणच्या अधीक्षक अभियंता संध्या चिवंडे, कृषी विकास अधिकारी वीरेंद्र राजपूत, नाबार्डचे व्यवस्थापक तृणाल फुलझेले, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रशांत धोंगळे यांच्यासह तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते। जिल्ह्यात बोगस बियाणांची वाहतूक व विक्री होणार नाही याबाबत पोलीस विभागाच्या सहकार्याने मोहीम राबवावी असे सांगून जिल्हाधिकारी विनयगौडा म्हणाले, कृषी यंत्रणांनी पावसाळ्याला सुरुवात होण्यापूर्वी सूक्ष्म नियोजन करावे। जिल्ह्यात खते बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले पाहिजे, या दृष्टीने आतापासूनच कार्यवाही करावी। खरीप विमा मंडळनिहाय काढणे गरजेचे आहे। जेवढे खरीपाचे क्षेत्र आहे त्यापेक्षा जास्त क्षेत्राचा विम्यामध्ये समावेश असू नये यासाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांनी फिल्डरवर जावे, तसेच ई-केवायसी बाबत विशेष मोहीम राबवावी। तृणधान्याला चांगली मागणी व भाव असून जिल्ह्यात तृणधान्याचे उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावेत। कृषी विषयक माहिती शेतकऱ्यांना बांधावर मिळण्यासाठी प्रात्यक्षिकांची संख्या वाढवावी अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या।